किती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहसनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 राजाशिव छत्रपती महाराज की छत्रपती संभाजी महाराज की ओम नमः पार्वती पतये हर 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 जय भवानी मंडळी आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपता नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा माझ्या शिवबाचा दरारा मी शिव विजय बगाटे महाराजांचा छोटा मावळा सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या सवंगड्यांनो डोंगर मातांनाही घाम फुटेल झाडे झुडपेही शहरातील आणि विशाल नांबालाही ज्याच्या पुढे झुकावं लागेल असा रयतेचा राजा मावळ्यांचा शेतकऱ्यांचा बहुजनांचा राजा ज्याला कितीही विशेषण लावली तरी ती कमीच पडतील असा राजा म्हणजेच राजा शिव छत्रपती शब्दही पडती अपुरे अरे शब्दही पडती अपुरे अशी शिवरायांची कीर्ती राजा शोभूनही दिसे जगती अवघ्या जगाचा शिव छत्रपती अवघ्या जगाचा शिव छत्रपती 19 फेब्रुवारी 1630 या रोजी शिवनेरीवर तोफ्यांचा कडकडाट झाला सनई चौघडे वारले साऱ्या आसमंतात आनंदीची उधालन झाली याच तोर दिवशी मासाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शिवाजींचा जन्म झाला खरं तर बोलायला खूप अभिमान वाटतो सह्याद्रीच्या कुशीमध्ये हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर पडवला घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला बाळराजांना त्यांचे पिताजी शहाजी राजांचा फारसा सहवास लाभला नाही तरी मासाहेब जिजाऊंनी उत्तम संस्कार देऊन शिवबांना घडवले बाळ शिवाजींनी बालवयातच स्वराज्य स्थापन करण्याचे अवघड स्वप्न पाहिले स्वराज्य निर्मितीच्या कार्यामध्ये त्यांना अनेक अडथळे आले पण स्वराज्य निर्मितीच्या दयापासून ते किंचितही बाजूला सरले नाही तर आजची पिढी तिकडे शिवाजी महाराज स्वराज्यासाठी दुश्मनांशी लढले आणि इकडे आम्ही रिमोट कंट्रोल साठी घरातच एकमेकांशी लढतोय तानाजी मालसुरे बाळजी प्रभू देशपांडे जीवा महाल शिवा काशीद हिरोसी फरसिन नेताजी पालकर आदी जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले प्रतापगडावरील पराक्रम आग्र्याहून सुटका आणि शाहिस्तेखानाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांच्या शौर्य पराक्रमाची महती पटवून देतात मित्रांनो ज्यांनी आपल्या स्वतःच्या जिद्दीने धाडसाने पराक्रमाने होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून मुठभर मावळ्याच्या जोरावर महाराष्ट्र भूमीवर भगवा फडकावला त्यावेळी महाराष्ट्रात सत्ता धुमाकूळ माजवत होत्या मुघलांच्या कैदीमध्ये लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते स्त्रियांची आबरू लुटली जात होती अनेक आया बहिणींचा कुंकाचा धनी मारला जात होता शेतकऱ्यांच्या कोणी कैवाऱ्या नव्हत्या आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार झगमगता पेटता अंगार आणि म्हणूनच सह्याद्रीची मोठी गर्जना झाली शिवनेरीवर एक ताना चमकला गेल्या कित्येक वर्षांपासून अंधारात साच पडणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमीवर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले छत्रपती शिवाजी महाराज हे अष्टपैलू सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व होते शेतकऱ्यांच्या गवताच्या काळीलाही धक्का लागणार नाही याची सुद्धा ते काळजी घ्यायचे अरे काय राजा होता हा सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर असेच असावे मावळ्यांचे वर्तन हीच शिवरायांची शिकवण हीच शिवरायांची शिकवण अशा या महान राजाचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला स्वराज्याचे सूर्य अखेर मावळ्याला खरंतरी प्रत्येक मराठी माणसाच्या मनावरची कधीही बरी न होणारी जखम आहे मित्रांनो जेव्हा मी वडिलांसोबत गडकिल्ले पाहण्यासाठी जातो तेव्हा त्या सह्याद्रीला आवर्जून विचारावं वाटतं हे सह्याद्री सांग ना ग माझा राजा कसा आहे हे सह्याद्री सांग ना ग माझा राजा दिसत कसा होता
या सगळ्यांमधूनच डोळ्यांच्याकडे आपोआपच ओढल्या होतात आणि ऊर अभिमानाने भरून येतं. कारण आपल्याला चांगले काम करण्याची प्रेरणा आणि शक्ती त्यामधूनच येते. मित्रांनो, शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, विश्वासाच्या प्रमाणावर आणि मातीच्या कणावर राज्य करणारा राजा म्हणजेच राजा शिवछत्रपती. अशा या महान राजाचे माझे कोटी कोटी प्रणाम. छत्रपती महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. ओम नमः पार्वती पतये हर हर.